हे बघा तिकडंच ठेवले. हे बघा आपण जे फुलं आणली होती त्याचा असर झाला आहे. इकडे एक मगाशीच हे झाला, एक हे दुसरा पडला आहे. मगाशी एक त्याला उतरून बाहेर नशा आले पूर्ण. आता 2-3 झालेत, म्हणजे त्या फुलांचा असर दिसतो थोडा तरी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माझ्या मिसेसच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे शेतावरती झाडांना पाणी टाकण्यासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रतीक्षा आडे. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळी सकाळी चाललो आहे शेतावर. घड्याळ बघते तिकडं, पण ते बंद आहे. त्याचं काहीच काम नाही, त्याचं शेल टाकायचं ते विसरूनच जाते येताना. तर चला, आज काल गेले होते, बघून आले सगळं. थोडेसे आपण तुरी वगैरे खोडल्या आणि पाणी काही आपण दिलं नाही, कारण तर काल खूपच टाईम झाला होता तर पाणी द्यायला जमलं नाही. तर आत्ता सकाळीच चाललो आहे. तर किती वाजले हो? 7 वाजले का? किती? 7:49 झालेत. आणि बाहेरचा नजारा बघा, एकदम असं धुक्का झालं आहे. बघा पूर्ण फॉग आलं आहे. आपल्या गाडीवर बघू शकताय. हे बघा पाणी साठले, पूर्ण पाणी साठले इकडं. म्हणजे काय बोलतात त्याला, पाला पडला आहे. तर हे आपला सकाळचा नजारा. आणि सूर्यदेवता पण आलेत, पण ते दिसत नाही. ते हे बघा, एवढा धुका पडले तर सूर्यदेवता पण झाकून गेलेत. नमस्कार सूर्यदेवता, असंच तुझ्या तेजासारखाच चांगला दिवस जाऊ दे. तर आपले एक नाही बघा, याचा टेन्शन असतं मला. याचं मागच्या आठवड्यात म्हणजे पूर्ण माझा टेन्शनमध्ये गेलं का हा घरात राहिला की काय, असं ह्या टेन्शनमध्ये मी मला जेवण जात नव्हतं. तर चला आता शेतावर जाऊ. माझी बुटं घ्यायची आहेत, थांबा जरा. बॅग आपण आतमध्ये ठेव. आणि हे बघा आपल्या गाडीवर किती फॉग बसलेला होता ते समजलं. हे बघा आत्ता साफ केली तेव्हा पुढचं दिसायला लागले पूर्ण. सध्या तरी आपण आपलं चॅनल मॉनिटाईज नसल्यामुळं जास्त काही मी खर्च करत नाही आहे. म्हणजे असं आपण तेवढं चॅनल मॉनिटाईज मित्रांनी ठरवलं, आपलं सबस्क्राईब ठरवलं तर चॅनल पण मॉनिटाईज करू शकतात, असं नाही की. तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की चांगलं आपला कॅमेरा वगैरे घेऊ. तसं तर आहे आपलं बेटर आहे, पण अजून त्याच्यात काहीतरी नवीन ॲड करता येईल. चला आता शेतावर जाऊया. तर हे बघा आलो इकडे शेतावर आणि केस सोडली कारण तर आपल्याला आता काय पाईप घेऊन जायचे तिकडं. तर आता साहेबांना म्हणते ते पाईप आहेत ते तिकडे खाली हे करून, टप्पा एवढा उंच होऊन राहिले की मला उतरायलाच जमत नाही. तिथून पाय सरकतात तिकडे पूर्ण. आणि माझ्या दोन्ही गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं असे उतारीला मला असं जे स्लोप आहे त्याला पटकन उतरता येत नाही, कारण तर ते गुडघे खूपच दुखतात माझे. त्याच्यामुळं इथे मला जमतच नाही. हे बघा आपण पाईप पसरून घेतलेत मस्तपैकी. बघा एवढा टाईम झाला हे करता करता. आता तिकडे साहेब तरी पण पसरवतातच वाटतं. आणि पसरवलं की लगेच इंजिन चालू करून इकडे पाणी द्यायला सुरुवात करायची. आता नाही दगड टाकला तरी होईल ना, का वरता येतो? वरती राहते. तर हे बघा आपला इथं इंजिन
आता साहेब पाणी इथून बालदीत घेऊन याच्यात टाकायचं. तर चला आम्ही आता पहिले हे करून घेतो, चालू करून घेते. हे बघा विहीर, आणि इथे यायला पण भीती वाटते. एवढी विहीर भरलेली आहे ना, तर पाय बी अडकला ना, गेलो विहिरीत तर संपला माझा. आणि उपसा केला तर तो हे होते. दगड बांधायला पाहिजे. तर आपला इंजिन चालू झालेला आहे. चला आता जाऊया. हे बघा इथं पाईप निघाला, ही अशी हे असते, तर खेचून तिकडून पाईप खेचून घ्या. पाणी इकडं आलेलं आहे आंब्याला, एक आंब्याला फुल झालं आहे आपल्या इकडं पाणी, तर दुसऱ्या आंब्याला इकडं हे करून घेऊ. आणि पटापट यावेळेस जास्त टाईमपास नाही करायला लागणार, कारण तर पेट्रोल आपला कमी आहे. जेवढ्या आंब्यानं पटापट देता येईल तेवढं पटापट करणार आहे. तर चला मी आवरून घेते पटकन. बुडाला टाकू का साईडला टाकू दे? असं बुडायला, एकदम बुडायला पण नाही. टाकी जरा तू असं टाकायचं. कृपया घेतात. डबल टाकला का? त्याला डबल टाकायला. आपलं पाणी देऊन झालं सगळं, आणि आता इकडे इंजिन आपलं पाण्याचा पंप तो तर आपलं पाणी देऊन झालं. आणि हां, ते बाबा आहेत ना, त्यांची विहीर आहे ती, त्यांच्याच विहिरीतून घेतो. आता 2 वर्ष झालेत पाणी आम्ही देतोय त्यांच्या विहिरीतून. हे बघा मागच्या वेळेला आपण बिबोट्या पाडलेल्या, तिथं ते बिबोटे आले थोडेसे आहेत, आता जास्त नाही आहेत पण थोडे पाडे आहेत. ते आपण काठी घेऊन आले यावेळेस, तिथून ती काठी घेऊन आले. साहेबांना पाडायला सांगेल काठीने.
कारण का आता हे शेवटचंच या झाडाचं मिळेल फळं. मग नंतर आहेत तसे हिरवे आहेत अजून, पण आपण तिथपर्यंत राहतील नाही राहतील. हे बघा अजून असे हिरवे आहेत ते बघा. 8 दिवसात होतील ते परिपक्व. हे बघा इकडे आहेत आणि वरतं तर काय माहिती इकडे दिसत नाही. या इकडून या साईडला हां इकडे पण आहेत, दिसतात. मला उतरायला जमणार नाही इथे. या बेबोट्या ती माझ्यापेक्षा लहान आहे, तिला पण दिल्या. एवढ्या आवडल्या ना तिला, तर त्या दिवशी म्हणत होती की परत खायचे आहेत. खायचे आहेत तर ये म्हटलं. बघू साईबाई तिकडे पाईप पहिला गुंडाळायला घेतलाय आणि मला तर ते काम होत नाही पाईप गुंडाळायचं. हे बघा आपल्या आसपासच होत्या तरी पण दिसल्या नाही. ते बघा एक तिकडे, एक बघा इकडे आणि एक समोर आहे तिकडे. तीन आहेत म्हणजे आसपासच होते तरी पण दिसले नाही मला. वाह क्या नज़र है मेरी. ऐसे नज़र चाहिए. आणि इथे पण येते बघा, देखो ना देखो. बघा बिपटीवर चढलेत आणि काठीने आकडीने पाडायला लावलेत. पाडलेत सुद्धा त्या बघा तिथे. दाखवते तुम्हाला शायद इथून जवळून दाखवते. हे बघा साईबाई पाडल्यात थोड्या आणि बाकीच्या आहेत तिकडे. ती बघा तिथे दिसते का, ती बघ लाल भडक झालेली आहे. तिथे हे फांद्याला तर आहेत, हे नाही हे फांद्याला आहे, पण ती बघा तिथे एक हे ते एक त्याच्या पुढे तिकडे. तर आणि साहेब कसे आयटीत उभे राहिले झाडावर. मी तर घाबरूनच हे होते. आम्ही भावंड कोणीच झाडावर चढत नाही. मोठी बहीण चढत असेल तर माहिती नाही, पण माझ्यापासून जी आहे ती तर मला वाटत नाही. बारकी बहीण पण आहे ती चढपातल, ती चढते की नाही मला नाही माहिती. शेवटची आणि मोठीचा काय माहिती नाही, पण आम्ही तिघं नाही, आम्हाला तर चढताच येत नाही झाडावर. माझ्या पाठीवरची तिला पण नाही आणि भाऊ आहे त्याला पण नाही चढता येत. त्याची बायको चढते आणि जी बहीण आहे तिची तिला पण नाही चढता येत, तिच्या मिस्टरांना पण चढता येत नाही. हे बघा साफ करून एवढ्या झाल्या. एक मग एवढा भरला. हे बघा त्याचे बिया या आणि एवढंच हे झालं. आता हे भाजून मस्तपैकी आणि हे करणार. तशी रात्रीचं थोडंसं काही तुरी उकडलेल्या त्या आणल्या, थोड्याशा खाल्या. मग आता गेला 1 वाजला. हे बघा आपण ज्या बिबोट्या खुडल्या होत्या त्या 1 मग भरला आहे आणि त्याच्या बिया इकडे सोलून घेतल्यात. आता बघू साहेब काय म्हणतात, तर साहेब काय म्हणतात त्याच्यावर आहे. आणि खाजू शकत नाही, त्या बिया तोडल्यात तर ते मागच्या वेळेला चिक लागला होता त्याचा, जिकडे तिकडे पूर्ण अंगाला खाज येत होती. तर थकले तर जामे साहेब तर आणखीन थकलेत. आणि त्यांना आता ते पाईप गुंडाळायला गेलेत तिकडे, तर जाते तिकडे. आता काही जास्त व्हिडिओ करत नाही. आवाज बघा खदान, या खदानी आमच्याकडच्या कसला आवाज जोरात येतो बघा. तर ते मोरीचं काम चालू आहे. तर प्रॉब्लेम बघा काय झालं आहे तिकडे. ते आता कॉन्क्रीट टाकून झालं आणि गाडी पूर्ण याच्या रस्त्याच्या बाहेर उतरवली. रस्ते झालं आता केलं आणि डोर ओपनच आहे. निघाली
त्यांना एक बघा तिकडे वाट बघतोय, एक आतमध्ये बसला इकडे, आणि ते बघा ही पण तयारी झाली. आता फक्त बॅग घ्यायची, उचलायची आणि निघायचं, एवढंच आहे. तर हे बघा निघाले आता दोघंजण. तर ते बघा जंगली फळ त्याची ठेवू का आतमध्ये, हे ते घेऊ. तर तिकडे बघा ती करवंद, ती फुलले करवंद, त्याची फुल बघ किती फुलले, म्हणजे फुलायला आले, कळ्यात भरले ती पूर्ण. तर हे बघा ते झाड, आणि काल पण इथूनच तोडले, आज पण इथंच आलो, बघितलं तिकडे पण होतं फांदा घ्याय होता. हा खालची नका हे करू, पहिला वरनं तोडा, एकच वर घ्या अजून. तर हे बघा घ्या तिकडे वरत हा. तर हे बघा आपण एवढी फुलं घेतली, आणि हे ते झाड ते आपण काल दाखवलं व्हिडिओमध्ये. तर त्याच्याने कसे उंदरांना नशा येते, ते म्हणजे असं मेल्या देखीलच होतात या फुलांनी. आपल्याला हार्मफुल नाही, पण बाकीचे इन्सेक्ट आहेत त्यांच्यासाठी हार्मफुल आहे ते. काल पण घेतली, आज पण, काल अशी न्यायला पाहिजे होती जास्त. हा आता पुढल्या वेळेला परत घेऊन जाऊ, राहिली पाहिजे तिथपर्यंत फुलं. हा त्या झाडाला मिळतील, कारण तिकडे काय आल्यात. पोहोचलोय आम्ही, दहागावला पोहोचलो, आणि आता ते पोचूच आता थोड्या टायमात, 5-10 मिनटं नाही, 5 मिनटं, 5-6 मिनटं.